अहो द्या इकडं, मी तुमचे पाय दाबते. खरं का? बायको पाय नाही दुखत, राहू दे राहू दे. अहो आज दुपारच्या जेवणामध्ये बिर्याणी बनवू का? तुम्हाला खूप आवडते ना, मग बनवते. हा बनव बनव, बरेच दिवस झाले बिर्याणी खाली नाही, बनव. नाही नाही, बिर्याणी बिर्याणी काही नको, उगाच पोटबीट खराब होईल. आपले डाळ भातच बनव. अहो बाहेर लय पाऊस चालू आहे, गरम गरम चहा आणि कांदा भजी बनवू का? काय? अरे वा, कांदा भजी. इकडं माझ्या तोंडालाच पाणी सुटलं. बनव बनव, पण लवकर बनव. जा जा लवकर बनवून आण भजे. ठीक आहे, लगेच बनवते. काय ग पोरींनो, सकाळ धरून मी पाहतोय तुमची आई मला काही द्यायला लागली, काही करायला लागली का? तुम्ही नको नको करताय. हा, आज माझी किती सेवा करीत होती, पण तुम्ही का असं करीत होते? हा, कळतं का तुम्हाला? अगं ए, झालं का भजे? अहो 5 मिनिटात बनवते बघा. पण मी काय म्हणते ऐका ना, माझ्या बहिणीने ना 3 तोळ्याचं गंठण केलं. मी पण ऑर्डर देऊ का? मला खूप आवडलं होते. अगे बाई, ते भजे बिजे राहू दे, मला कामाला जायला टाइम झालाय. काय नको मला तुझं भजे. अहो बाबा, काय झालं? भजे तरी खाऊन जा. अरे बाळा, काय सांगू तुम्हाला, 3 लाखाला भजे पडायला लागलेत मला. काय नको भजे, मला लयच महाग पडायला लागले. पाणी घेऊन आले. ज्याला कोणाला प्यायचं असेल त्यांनी प्या, नाही तर मला काही घेणं देणं नाही. चहा बनवला असेल तर दे, नाही तर मला काही फरक नाही पडत. घरामध्ये चहा बनवून पडला होता म्हणून आणला. घ्यायचं असेल घ्या, नाही तर ना घेऊ, मला काही फरक पडत नाही. मी मार्केटला चाललोय, तुला यायचं असेल तर ये, नाही तर मला काही फरक नाही पडत. मार्केटला जावंच लागल. भांडणं काय मी उद्या पण करन, पण मार्केटला नाही गेलं तर सामान कोण आणेल? जातेच त्यांच्या बरोबर, मी सामान घेऊन येते. सगळे पैसे नासून टाकते त्यांचे. बाजारात जाण्यासाठी तयार झाले. ज्याला कोणाला माझ्या जोडीला यायचं त्यांनी या, नाहीतर मला काही फरक पडत नाही. आता आहे ना, माझा बाजारात जायचा थोडा पण मूड नाहीये. ज्याला जायचं आहे ना त्यांनी जावा, ज्याला काय करायचं आहे ना करा, मला काही फरक नाही पडत. आई 8 दिवस माहेर राहिली बघ, आणि आली हात खाली. सासूबाई, माझ्या आईने तुम्हाला साडी दिली. छान आहे सुनबाई. आणि हो, तुमच्यासाठी पण. ही मला कशाला साडी? अहो तुम्ही पण माझ्या सासूपेक्षा काही कमी आहे का? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू कमी प्यात जा म्हणून. ह्यावेळेस दारूचं बिल किती आलं? मला सांगते तू, बघ ना तुझ्या मेकअपचा बिल किती आलाय. अहो मी मेकअप करते तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी. अगं मी पण त्याच्यासाठीच दारू पिताव, की तू सुंदर दिसली पाहिजे. अगं बायको, आज आपण बाहेर जेवायला जायचं का? का? माझ्या हातचं जेवण घशाखाली उतरत नाही का? अगं बायको, तसं नाही ग. तसं नाही मग कसं? अगं आज आहे ना, माझा भांडी घासायचा मूडच नाहीये.
अहो हे घ्या जेवण, जेवण करून घ्या. अगं बाई, 12 वर्ष झाले लग्नाला, तुला अजून जेवण बनवायचं नाहीये. काय हे जेवण? असलं जेवण बनवतात का? तुला लग्नाच्या अगोदर सांगता नाही आलं तुला जेवण बनवता नाही येत म्हणून? अहो ते माझं सिक्रेट होतं. अगं सुनबाई, बसली ते एखादं उखाणं तरी घे. काय सासूबाई, उखाणं घेऊ म्हणताय काय? बर घेते मग. ऐका, ह्या दारचं कुत्र त्या दाराला भुकत, ह्या दारचं कुत्र त्या दाराला भुकत. आणि सासूबाई, तुम्हाला बघून माझं डोकंच दुखत. सासूबाई, कस काय होता उखाणा माझा? छान होता ना? असं आहे काय? बर मी पण एक घेते, ऐक मग. रक्षाबंधनच्या दिवशी बनवत होते हलवा, रक्षाबंधनच्या दिवशी बनवत होते हलवा. माझ्या सुनबाईला लागलं जुला, कुणीतरी डॉक्टरला तरी बोलवा. अहो जावई, काय झालं? काऊन एवढं टेन्शन मध्ये बसले? अहो मामी, काल आहे ना, मी माझा हात एका बाबाला दाखवला. काय हात बाबाला दाखवला? मग काय म्हंटल बाबा हात बघून? तो म्हंटला हा हात फक्त ढुंगान धुवायच्याच कामाचा आहे. बाबा खरं बोलला बरं का पण.